माय मराठी माय बोलीचं महाचॅनल. माय मराठीच्या कोट्यावधी दर्शकांचं मी स्वागत करतो आजच्या विशेष व्हिडिओमध्ये. मी आता आहे बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई तालुक्यातल्या जोडवाडी या गावामध्ये. आणि या जोडवाडीमध्ये आज एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे. कार्यक्रम असा आहे की या गावातील नारायण नामदेव दराडे हे पाटबंधारे विभागामध्ये कालवा निरीक्षक म्हणून सेवेत होते आणि त्यांची सेवानिवृत्ती गावकरी किती उत्साहाने साजरे करतात बघा. गावभर त्यांची आता मिरवणूक सुरू आहे. त्यांचे सर्व आप्त इष्ट मित्र परिवार आणि ग्रामस्थ या मिरवणुकीमध्ये आहेत. शिवाय यानंतर कीर्तनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मला वाटतं बेलगावकर महाराजांचं कीर्तन आहे, बापूदेव महाराज बेलगावकर यांचं. तर इतकं गावाचं प्रेम असलेले हे क्वचित. आपण आतापर्यंत पाहिलं की सैनिकाचं रिटायरमेंट झाल्यानंतर देशाची सेवा केली म्हणून त्यांची सत्कार मिरवणूक झालेली. पण पाटबंधारे विभागामध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीचे जे की नारायण दराडे आहेत. दराडे साहेब माझ्यासोबत आहेत. साहेब तुमचं स्वागत आहे. असं का गावकऱ्यांना वाटलं की तुमची मिरवणूक काढावी, कीर्तनाचं आयोजन करावं? तुमच्या कार्याबद्दल काही थोडीशी माहिती द्याल का? जन्मल्यापासून आतापर्यंत कीर्तन भजन गावाचा कारभार लहान थोर म्हणजे शासकीय नोकरी करीत करीत संप्रदाय केला. वारी आणि गावकरीला धरून गावकऱ्याचा प्रेम आपल्यावर या पद्धतीनं अट्टासाना कार्यक्रम गावकरीने ठेवला. त्याच्याबद्दल गावकऱ्याचं आणि महाराष्ट्र शासनाची 39 वर्षे 6 महिने नोकरी पूर्ण करून कुठंच कुत्राई न करता कार्यक्रमाला कोणत्याही कार्यक्रमात येळातला येळ काढून उपस्थित राहून त्या ठिकाणी हजर राहून उत्कृष्टपणाने कुणाचाही कार्यक्रम करू लागून त्याच्या हे मला सेवेचं फळ हे पांडुरंग परमार्थानं म्हणजे शासकीय सेवेमध्ये राहून देखील परमार्थामध्ये रमले. गावामध्ये कुठलाही संप्रदाय माझी अनेक वेळा यांची भेट झालेली आहे. मला एक सांगा, तुम्हाला मुलं बाळ किती आहेत? 2 मुलं आहेत. काय करतात? एक पोलीस आहे कॉन्स्टेबल, एक एसटी कंडक्टर आणि मुलगी आहे ते मिलिटरी मॅनला दिलेली आहे. बरं, सगळे लेकर बंधू आहेत का इथं? कोण आहेत की? सोन मुलगी? हो 2 सुना आहे. या इकडे. तुम्ही जावई का? मुलगा. तुम्ही पोलीस मध्ये कुठे आहेत तुम्ही ड्युटी? कोल्हापूरला. पण मला एक सांगा, तुमचे वडील शासकीय कर्मचारी आणि परमार्थामधले, काय सांगाल बरं वडिलांबद्दल? एका शब्दात सांगायचं नाही. वडिलांबद्दल काय सांगायचं म्हणजे वडील काय अनमोलच. आता काय वडिलांबद्दल आपण काय सांगू शकत नाहीत. वडिलांचं स्तुती आपण आणि बराबरी कुणाबरोबरच करू शकत नाही. अगदी बरोबर. म्हणजे तुमच्या जडणघडण म्हणजे वडिलांचं कसं नोकरी, गावातलं सगळं कार्य, सामाजिक कार्य असो किंवा भजन असो, कीर्तन असो, सर्व परमार्थात वडिलांचं कामाला आले. आता तुम्ही पोलीस मध्ये राहून वडिलांचे आदर्श घेता की नाही पुढे? होय. सर्व वडिलांचं त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून हे महत्त्वाचं चालू आहे. म्हणजे बघा, पोलीस सारख्या क्षेत्रामध्ये असं सुद्धा वडील सांप्रदायिक असल्यामुळे बऱ्यांची. आणखी कोणी मुलगी वगैरे आहे का? या. तुमचं नाव सांगा ताई. विठ्ठाबाई नारायण दराडे. तुम्ही कोण आहेत? मी मुलगी आहे त्यांची. मुलगी. तुम्हाला कुठे दिलं? भतनवाडी मध्ये. बरं सांगा बरं, आई वडिलांबद्दल 2 शब्द. आई वडिलांविषयी काय बोलाव? त्यांचे म्हणजे जितकं आम्ही कौतुक करताल तेवढं कमी आहे. इतकं प्रेम आणि संस्कार. नाही, खूप संस्कार. म्हणजे असे आम्हाला आई वडील परत भेटणार नाही. म्हणजे देवच. बघा, हे भावनिक झाले ह्या ताई. आणखी कोणी आहे त्यांच्या कुटुंबातलं? त्यांचे दुसरे चिरंजीव? तुमचं काय नाव? नमस्कार, गोविंद नारायण दराडे. तुम्ही काय करता? एसटी महामंडळ. कुठं? रत्नागिरी. तोच प्रश्न की काय मग सांगायला आई वडिलांविषयी? आई वडील काय, आई वडील संप्रदायात मध्ये हे आहे तर प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम करणे, हे करणे. इथून माग पुढे चलत आलं, इथून पुढे बी चलत राहणार असंच. म्हणजे त्यांचा आदर्श घेऊन चालणार. पण मला एक सांगा दराडे सर, भावाचे घेत, पण तुम्हाला आता रिटायरमेंट नंतर काय तुमचा संकल्प आहे, काय हेतू आहे? आता काय संकल्प आहे? उरलेलं जीवन परमार्थामध्ये आयुष्य परमार्थ सोडायचा. परमार्थ सोडायचा नाही. शेती, प्रपंच आणि परमार्थ 100% परमार्थ.
वा. सोडायचा नाही, त्याच्यामध्ये आयुष्य उरलेलं घालायचं. तर हे जे परमार्थाचे संस्कार आहेत त्याचं कारण या गावामध्ये अनेक कीर्तनकार भजनी मंडळ इथं आहेत. बालाजी महाराज माझ्यासोबत आहेत, याच गावचे निवासी. महाराज काय सांगाल? आमच्या जोडवाडी गावामध्ये सर्वात जास्त म्हटलं तर पारमार्थिक जीवन व्यतीत होतंय. सर्व पारमार्थिक आहेत आणि देवदेवाच्या कामात सहभाग करतात. राजकारणात कुठला कुणाचा विरोध करत नाहीत आणि कुठल्याही बाबतीत कुणाचा द्वेष करत नाहीत. वा. आणि एक आमचा साधा कॉलनी इन्स्पेक्टर आहे. कोणीही जीवाचा न घडो मत्सर. हो, कोण्याही जीवाचा नगडो मत्सर, वर्मे सर्वेश्वर पूजनाचे. क्या बात. आणि तसेच आमचे नारायण भाऊ जे आहेत सर्वांवर प्रेम करणारे आणि सर्व त्यांच्यावर प्रेम करतात. म्हणून आज गावातील कमीत कमी 12 ते 11 महाराज मंडळी जमा होणार आहेत. विशेषतः सांगायचं असेल तर काही महाराज मंडळी येऊन त्यांना भेटून गेले आणि आता येणाऱ्यांची रीग लागलेली आहे. भरपूर मंडळी इथे येत आहेत आणि तुमच्यासारख्यांचं इथं आगमन झालं हे आम्हाला खूप आनंद वाटतंय. माझं कर्तव्य आहे ते. आणि माझं ते भाग्य. पण वेळेवर आलो म्हणजे हे विशेष. आणि आता इथून पांडुरंगाच्या भेटीला आम्ही निघालो सगळे जर आपल्या ह्याच्यात, तर त्यांच्यावर फुलाचे म्हणजे वर्षाव करत आमचे नागरिक मंडळी जाती असतील तर त्यांचं प्रेम किती असेल हे अनुमान तुम्ही लावायला पाहिजे. बघा किती भाग्यवान असतात काही लोक. नाहीतर शासकीय कर्मचारी म्हणजे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन, पुढारी असो कर्मचारी असो, इतकं चांगलं असतं. पण हे गाववाले यांचं मिरवणूक काढत आहेत, फुलांचा वर्षाव करत आहेत, कीर्तन ठेवलेलं आहे. मला वाटतं त्यांचं जेवण पण भोजन पण आहे सर्व गावाला. धन्य धन्य. आणि हे त्यांचे त्यांचे बंधू पण आहेत. नाव सांगा. शंभूदेव नामदेव दराडे. काय सांगा मोठे भाऊ? तुम्ही पोलीस मोठ्या भावासाठी म्हणजे माझ्या वडिलांसारखेच आहेत क्या बात. मोठे भाऊ म्हणजे. आणि बाकीचं काही सांगायची गरज नाही, जे आहे ते भाऊ सर्वस्व आहे. वा वा वा. बाकी काही एक नाही आमचं. म्हणजे तुमचे रामच आहेत. आमचे रामच म्हणायचं. मी छोटासा लक्ष्मण, संपलं. बाकी काही बोलायचं नाही. हे जे तुम्ही कमवलंय ना, प्रेम कमावलं. नाही नाही, याचं मोलच करता येत नाही. तुम्ही कोटी अर्बो रुपये कमवले तरी ते सोबत जात नाही, पण हे सोबत जाते आणि इथं राहते. तुमचे आभार किती मानावेत कळत नाही. यांचा आदर्श अनेकांनी घ्यावा. तुमची नात वगैरे आहे? ये, नाव सांग तुझं. कार्तिकी रावसाहेब भताने. तू यांची नात आहे. काय सांगशील बरं आजोबाबद्दल? माझे आजोबा म्हणजे असं सुनबाई आहेत का? आम्ही काही मागितली ना कोणची वस्तू तर ते त्याला उत्साहून अजून जास्त देतात आणि ह्यांच्यापेक्षा चांगलं अजून बरं, नाही. प्रेम जे देतात ते फुकट देतात का पैसे घेतात? नाही, आम्ही प्रेम म्हणजे पैशावर नाही, असं असतं म्हणजे करतात. सुनबाई, हा तुमचं महत्वाचं काम आहे. सुनबाईला सासू सासरे कसे वाटतात हे विचारणं. खूप छान. तुमचं नाव सांगा. मुक्ता गोविंद दराडे. काय काय सांगाल सासऱ्याबाबद्दल? सासरे आहेत का बाप आहेत? मामा पण आहेत. आमचं दोन्ही नातं आहे म्हणजे खूप प्रेमाचं. कधी सासरे दिसले का नाही? नाही नाही कधीच नाही. चुकल्यावर नाही, चुकल्यास तसं असतं थोडस, चूक झाल्याच्या नंतर असं नाही. हा, चूक झाल्यास. त्यांच्या मंडळी आहेत का? या 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 या. आता तुमच्याकडे बघून वाट नाही तुम्हाला काही त्रास दिला असं? नाही 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 तरच नाही माय देव माणूस तरच नाही. बघा, रिटायर झाल्यानंतर पत्नी पतीसाठी देव माणूस म्हणते, म्हणजे आणखी काय कमवलं तुम्ही? आणखी काय असतंय? तर तुमचे खरेच आभार. यांचा आदर्श इतरांनी घेतला तर नक्कीच एक चांगला भारत, जे आपल्या संप्रदाय सांगतो, वारकरी संप्रदाय, की जात भेद सगळं मिसळून एक आपण सगळे एक भाऊ आहोत असं म्हणतो. हा, छोटे सनबाई. नाव? वैष्णवी बापजी दराडे. तेच प्रश्न, दुसरा नाहीच तुम्हाला. सासू सासऱ्याबद्दल सांगा. नाही, खूप चांगले. नक्की? खूप खूप चांगले. का उगाच भिवून म्हणायला? नाही नाही ना? भीतीला नाही. तरी इतके सगळे नाते सांभाळून, गाववाल्याची नाते सांभाळून आपल्या सेवेशी प्रामाणिक राहणारे अशी माणसं तयार झाले तर नक्कीच आपला देश महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही. आणखी हा, तुमचं नाव सांगा. पार्वती शंभूदेव दराडे. वहिनी मी त्यांची. वहिनी म्हणजे ही तुमची भाई का दीर? भाई. भाई. भाईपणा कधी दाखवला का नाही? नाही नाही, कधीच नाही. एक आपली मुलगी समजून बहीण समजून. मुलगी समजून. तर किती आता परीक्षा किती जणाला विचारावं, कुणीच म्हणजे नाहीच, माणूसच असे हे एकदम. तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. 100 वर्ष जगा, निरोगी आयुष्य जगा आणि तुमचा 100वा कार्यक्रम करण्यासाठी मी इथं यावं, एक छान कीर्तन महोत्सव व्हावा. हे नाव सांग. तुझं नाव सांग. पायल रावसाहेब भताने. काय सांगशील आजोबांबद्दल? आजोबा खूप छान आहेत माझे. आपण असे एक म्हणजे असे आजोबा कुठंच भेटणार नाहीत, अशाच भेटावं तुम्हाला. नक्की? हो. तू काय शिकते? मी नीटची तयारी करते.
बरं, नीटची तयारी करत असताना आजोबांचा नेमका कोणता आदर्श तू समोर ठेवते जगताना? आजोबा म्हणतात असं ऑनेस्टी. ऑनेस्टली आजोबा म्हणतात की म्हणजे आपण असं करिअर मध्ये आपल्या मम्मी पप्पांचं नाव असं मोठं करावं, नंतर मग असं खूप शिकावं, म्हणजे असं चांगलं मोठं व्हावं, असं शिक्षण आणि संस्कार खूप चांगले आहेत. है ना? तर अशा ये तुझं नाव सांग. नम्रता गोविंद राडे. हे कोण आहेत तुझे? नाथ. हे तुझे आजोबा आहेत? हा, आणि मी त्यांची दाद. काय बोलशील आजोबा बद्दल बाळा? माझ्या आजोबासारखं कोणीच जगात नाहीये आणि माझ्या आजोबासोबत कोणीच भेटणार नाही त्यांच्यासारखं. वा वा, कितीला आहे बाळा तू? 6. तर हे असे एकंदर हॅपी फॅमिली आणि हॅपी विलेज दराडे साहेबांनी, नारायण दराडे साहेबांनी निर्माण केलेलं आहे. पुन्हा एकदा माय मराठीच्या दर्शकांच्या वतीने आपलं शुभेच्छा देतो, दीर्घायुष्य इच्छितो आणि थांबतो. जय जगत.